झालं ना तुमचं? येस सर. येस सर लाईव्ह केलंय का? हा केलंय मी. तुमचं फोकस करतो 1 मिनिट थांबा. ठीक आहे, को होस्ट करा मला दोन्ही अकाउंटला आणि स्पॉटलाइट पण करा. हा हा स्पॉटलाइट नाही झालेलं. हा ते तुमचं मला हे दिसलं व्हिडिओ दिसला. हा ठीक हे सर दुसऱ्या अकाउंटचा व्हिडिओ. हा, ठीक. गुड मॉर्निंग एव्हरीवन. गुड मॉर्निंग सर. ओके, लास्ट लेक्चरला आपण न्यू चॅप्टर स्टार्ट केला होता, बेसिक अॅनालिटिकल टेक्निक्स. त्याच्यामध्ये आपण प्युरिफिकेशन ऑफ सॉलिडचे काही टेक्निक्स पाहिले. पहिलं टेक्निक होतं आपलं विच टेक्निक? फिल्ट्रेशन. त्याच्यामध्ये सिंपल फिल्ट्रेशन अँड फिल्ट्रेशन बाय युझिंग सक्शन, म्हणजे व्हॅक्युमचा किंवा सक्शनचा यूज करून आपण एक प्रकारचं फिल्ट्रेशन करू शकतो, किंवा सिंपल फिल्ट्रेशन ज्याच्यामध्ये फनेल आणि फिल्टर पेपर ह्या दोन गोष्टी फक्त यूज केल्या जातील. ओके, तर फिल्ट्रेशन एक टेक्निक पाहिलं आहे. त्याच्यानंतर डिस्टिलेशन पाहिलं, क्रिस्टलायझेशन पाहिलं. क्रिस्टलायझेशन पाहिलं आपण. ओके, तर क्रिस्टलायझेशन मध्ये काय पाहिलं आपण? सिंपल क्रिस्टलायझेशन आणि फ्रॅक्शनल क्रिस्टलायझेशन. सिंपल क्रिस्टलायझेशन मध्ये आपण काय करत होतो? कंपाऊंड सुटेबल सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व्ह करायचा. सॉल्व्हंटची अमाऊंट कमीत कमी घ्यायची, मिनिमम अमाऊंट सॉल्व्हंटची घ्यायची. मॅक्झिमम कंपाऊंड त्याच्यामध्ये गिवन सॅम्पल डिझॉल्व्ह करायचं. मॅक्झिमम सॅम्पल जर तुम्ही डिझॉल्व्ह करताय तर ते सोल्युशन बनेल सॅच्युरेटेड सोल्युशन. ते सॅच्युरेटेड सोल्युशन तुम्हाला काय करायचं आहे? बन्सेन बर्नर वरती किंवा वॉटर बाथ वरती हीट करायचं आहे. 80-90 डिग्री पर्यंत तुम्हाला त्याला हिटिंग करायचं आहे. हॉट सोल्युशन मध्ये सोल्युबिलिटी वाढते, जास्तीत जास्त सॅम्पल अकोमोडेट केलं जातं, डिझॉल्व्ह केलं जातं त्याच्यामध्ये. आणि सॅच्युरेटेड सोल्युशन ते हॉट कंडिशनला एकदा आपण फिल्टर करणार. ज्या इम्प्युरिटी त्या सोल्युशन मध्ये किंवा सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व्ह होत नाहीत त्या हॉट कंडिशनलाच फिल्टर केल्यामुळे त्या काय होतील? त्या हॉट कंडिशनलाच रिमूव्ह करू शकतो आपण. त्याच्यानंतर त्याला आईस मिक्सचर मध्ये ठेवून आपण रूम टेम्परेचरला किंवा 0 डिग्री सेल्सिअसला कुलिंग करू शकतो. कुलिंग केल्यानंतर त्या सॉलिड कंपाऊंडचे आपल्याला भेटतात क्रिस्टल्स. ओके, आणि ते आपण फिल्टर करून फिल्टर पेपर वरती वेगळे करू शकतो. आणि जे काही मदर लिक्वर खाली राहील त्याच्यामध्ये डिझॉल्व्ह झालेले इम्प्युरिटी काय होतील? तिथं रिमूव्ह होतील. हे जे क्रिस्टलायझेशन प्रोसेस आहे याच्यामध्ये इम्प्युरिटी 2 वेळा रिमूव्ह होतात. ज्या इम्प्युरिटी सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व्ह होतात आणि ज्या डिझॉल्व्ह होत नाहीत, अशा दोन्ही इम्प्युरिटी आपण 2 स्टेप मध्ये रिमूव्ह करतो. आणि प्युअर आपल्याला काय भेटतो? सॅम्पलचं जे काही आहे तो सॅम्पल प्युअर क्वांटिटीमध्ये भेटतो. ठीक आहे, तर हे झालं. त्याच्यानंतर फ्रॅक्शनल पाहिलं आपण, फ्रॅक्शनल क्रिस्टलायझेशन. फ्रॅक्शनल क्रिस्टलायझेशन मध्ये काय करतो? जर दिलेल्या सॅम्पलमध्ये एकापेक्षा जास्त म्हणजे 2 किंवा 3 जर काय असतील कॉम्पोनंट्स असतील आणि ते प्रत्येक कॉम्पोनंट आपल्याला वेगळा हवा आहे आणि इम्प्युरिटी पण आपल्याला त्यातली काय करायची आहे? प्रत्येक कॉम्पोनंट तर वेगळा हवा आहे आणि इम्प्युरिटी पण नको आहे. मग अशा वेळी आपण त्याचे फ्रॅक्शन मध्ये काय करतो? डिस्टिलेशन. म्हणजे ज्यावेळी आपण कुलिंग स्टेजला असतो, कुलिंग करत असताना पहिल्यांदा कंपाऊंड बीचं काय होईल तिथं, किंवा ज्याची सोल्युबिलिटी त्या सॉल्व्हंट मध्ये कमी आहे, जो लेस सोल्युबल आहे तो पहिल्यांदा क्रिस्टलाइज होईल, त्याचे क्रिस्टल भेटतील, त्याला फिल्टर करा. जे मदर लिक्विड राहिलेलं आहे त्याच्यामध्ये आणखी म्हणजे फिल्ट्रेट आहे ते, तर त्या लिक्विडमध्ये आणखी एक कंपाऊंड आहे राहिलेला, कंपाऊंड ए. तर त्याच्यासाठी तुम्हाला त्याचं कॉन्सन्ट्रेशन वाढवावं लागेल. कॉन्सन्ट्रेशन कसं वाढवणार? कॉन्सन्ट्रेशन वाढवण्याचे 2 टाईप असतात. एक तर बाहेरून तो सॅम्पल ऍड करा किंवा सॉल्व्हंट कमी करा. सॉल्व्हंट कसं कमी करणार? बाय हिटिंग, बॉइलिंग करून तो सॉल्व्हंट काय करायचं? वेपराइज होऊन तो त्याच्यातून इव्हॅपोरेट होऊन जाईल, निघून जाईल. त्याची क्वांटिटी एक्झॅक्ट हाफ करायची आणि परत त्याला कूल करायचं, म्हणजे त्याचे परत ए चे क्रिस्टल भेटतील. परत फिल्टर करा, मदर लिक्विड मध्ये परत इम्प्युरिटीज काय होतील? निघून जातील. म्हणजे फ्रॅक्शन मध्ये आपण प्रत्येक कंपाऊंड वेगवेगळा करतोय, तर त्याला आपण म्हणत असतो फ्रॅक्शनल क्रिस्टलायझेशन. या 2 टेक्निक नंतर थर्ड टेक्निक आहे डिस्टिलेशन. गिव्ह द हेडिंग. डिस्टिलेशन. डिस्टिल्ड वॉटर वगैरे वर्ड ऐकले असतील तुम्ही. डिस्टिल्ड वॉटर आपण यूज करतो ज्या बॅटरीज वगैरे असतात घरामध्ये, इन्व्हर्टर असेल, इन्व्हर्टरच्या बॅटरीज किंवा व्हेकलच्या बॅटरीज असतात, तर त्या बॅटरीज मध्ये डिस्टिल वॉटर किंवा ऍसिड म्हणतो आपण, किंवा बऱ्याच वेळी डिस्टिल वॉटर पण यूज केलं जातं तिथं. H2SO4 किंवा HCl च्या ऐवजी डिस्टिल वॉटर यूज केलं जातं. तर डिस्टिल वॉटर म्हणजे काय असतं सांगता येईल का कोणाला? सांगता येईल? प्युअर वॉटर. प्युअर वॉटर. पण ते डिस्टिल्ड म्हणजे काय? कोणती प्रोसेस आहे डिस्टिलेशनची? पहा, सिंपल. पाण्याला गरम करून बॉईल करून त्याची वाफ तयार केली जाते आणि ती वाफ परत कंडेन्स केली जाते, म्हणजे कूल केली जाते, थंड केली जाते. परत त्याचं लिक्विड वॉटरमध्ये काय केलं जातं? कन्व्हर्जन केलं जातं. त्याला आपण डिस्टिल्ड वॉटर म्हणतो. मग ही डिस्टिलेशन एक मेथड आहे प्युरिफिकेशनची. तर डिस्टिलेशन कशासाठी यूज केलं जातं? सो युज्ड टू सेपरेट 2 टाईपचे आपण लिक्विड सेपरेट करण्यासाठी यूज करू शकतो. व्होलाटाईल लिक्विड फ्रॉम
नॉन होलाटाईल इम्प्युरिटी. जर एखाद्या होलाटाईल लिक्विड मध्ये, होलाटाईल समजतं का प्रत्येकाला? होलाटाईल होलाटाईल म्हणजे काय? होलाटाईल म्हटलं का पेट्रोलचं एक्झाम्पल लक्षात घ्यायचं, ज्याचा बॉइलिंग पॉईंट कमी आहे, जे ओपन ऍटमॉस्फिअर मध्ये व्हेपराइज होतं किंवा बॉईल होतं किंवा त्याचं कन्व्हर्जन लिक्विड पासून त्याच्या गॅसमध्ये होतं, त्याच्या वेपरमध्ये. म्हणजे होलाटाईल म्हणजे जे इझिली काय होतं, व्हेपराइज होतं, त्याला आपण काय म्हणू शकतो, कमीत कमी टेम्परेचरला, ज्याचा बॉइलिंग पॉईंट कमी आहे ते होलाटाईल असतात. ते काय होतात, लगेच उडून जातात म्हणतो आपण त्याला, किंवा काय होतात, वेपराइज होतात. ओके, त्याला होलाटाईल म्हणतो. मग जर होलाटाईल लिक्विड असेल त्याच्यामध्ये नॉन होलाटाईल इम्प्युरिटी आहे. होलाटाईल लिक्विड मध्ये जर नॉन होलाटाईल इम्प्युरिटी आहे तर ते आपण या डिस्टिलेशन टेक्निकनं काय करू शकतो, प्युरिफाय करू शकतो. किंवा दोन वेगवेगळे किंवा दोन पेक्षा जास्त वेगवेगळे लिक्विड्स आहेत की ज्याच्या बॉइलिंग पॉईंट मध्ये सफिशियंट अमाऊंट मध्ये काय आहे, सफिशियंट डिफरन्स आहे बॉइलिंग पॉईंट मध्ये. ओके, तर असे लिक्विड आपण एकमेकांपासून काय करू शकतो, सेपरेट करू शकतो. सो राईट डाऊन, दिस टेक्निक इज युज्ड टू सेपरेट, this technique used to separate first volatile liquid from non-volatile impurities. Volatile liquids from non-volatile impurities. जर इम्प्युरिटीज नॉन व्होलाटाईल असतील, लिक्विड व्होलाटाईल आहे, इझिली तुम्ही सेपरेट करू शकता. किंवा जर मिक्सचर असेल लिक्विडचं, म्हणजे लिक्विड्स हॅव्हिंग सफिशियंट डिफरन्स इन देअर बॉइलिंग पॉइंट, लिक्विड्स हॅव्हिंग sufficient difference in their boiling points. लिक्विडच्या बॉइलिंग पॉइंट मध्ये जर सफिशियंट डिफरन्स असेल, क्लोजली नसावेत त्याचे, 10 डिग्री सेल्सिअस, 20 डिग्री सेल्सिअस, 30 डिग्री सेल्सिअस एवढा जर डिफरन्स असेल तर असे लिक्विड पण आपण काय करू शकतो, सेपरेट करू शकतो. इट इज डन. रिप्लाय मी. स्नेहा, तनिषा, सुरेश, वेदांत. रिप्लाय मी. Yes, sir. येस सर. दिलं. आता डिस्टिलेशनचे परत दोन टाईप आहेत, सिंपल डिस्टिलेशन आणि फ्रॅक्शनल डिस्टिलेशन. जसं सेम फिल्ट्रेशनचे होते, सेम तसे. सो गिव्ह द फर्स्ट हेडिंग, सिंपल डिस्टिलेशन. सिंपल डिस्टिलेशन आता कोणत्या लिक्विडचं केलं जातं, जे लिक्विड द लिक्विड्स विच बॉइल्स विदाउट डिकम्पोजिशन, जे लिक्विड डिकम्पोजिशन न होता बॉईल होतात, म्हणजे त्याचं कन्व्हर्जन त्याच्या व्हेपर मध्ये होतं. कधी ऍट ऍटमॉस्फेरिक प्रेशर, रूम टेम्परेचरला, किंवा जे काही स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशर कंडिशन आहे, स्टँडर्ड प्रेशरची कंडिशन असते 1 ऍटमॉस्फिअर. आता सध्या आपल्या भोवतीचं जे प्रेशर आहे ते 1 ऍटमॉस्फेरिक प्रेशर आहे. तर या 1 ऍटमॉस्फिअर प्रेशरला जर ते काय होत असेल, बॉइलिंग होत असेल त्याची विदाउट डिकम्पोजिशन. डिकम्पोजिशन समजतं का, एखादा कंपाऊंड आहे, जर त्याचे प्रत्येक एलिमेंट वेगळे होत असतील तर आपण त्याला डिकम्पोजिशन म्हणतो. म्हणजे तिथं केमिकल फॉर्म्युला ब्रेक होतो. केमिकल फॉर्म्युला ब्रेक करायचा नाही आपल्याला, का तर तो कंपाऊंड आपल्याला प्युअर स्टेजला पाहिजे, फक्त त्याच्यातली इम्प्युरिटी रिमूव्ह करायची आहे. मग तो जर कंपाऊंड तिथं ब्रेक झाला किंवा त्याचा केमिकल फॉर्म्युला चेंज झाला किंवा त्याचे फ्रॅक्शन्स झाले तर आपण त्याचं काय करू शकत नाही, प्युरिफिकेशन करू शकत नाही, तो कंपाऊंडच ब्रेक होणार आहे तिथं. म्हणजे लिक्विड्स which boils without decomposition. At atmospheric pressure. ऍटमॉस्फेरिक प्रेशरला ज्या लिक्विडचं डिकम्पोजिशन होत नाही बॉइलिंग केल्यानंतर, असे लिक्विड आपण सिंपल डिस्टिलेशन टेक्निकने काय करू शकतो, प्युरिफाय करू शकतो. ह्या सगळ्या मेथड कशासाठी आहेत, प्युरिफिकेशन साठीच आहे. जी आपण फिल्ट्रेशन मेथड पाहिली किंवा क्रिस्टलायझेशन मेथड पाहिली, त्याच्यामध्ये आणि डिस्टिलेशन मध्ये एक मेजर डिफरन्स आहे. कोण सांगू शकेल का? बघा, लक्षात येतोय का?
पहिले 2 टेक्निक पाहिले आपण लास्ट लेक्चरला. फिल्ट्रेशन त्याच्यामध्ये 2 टाइप, डिस्टिलेशन त्याच्यामध्ये 2 टाइप. तर फिल्ट्रेशन, डिस्टिलेशन फिल्ट्रेशन, क्रिस्टलायझेशन आणि आज जे आपण शिकत आहोत डिस्टिलेशन, याच्यामध्ये एक मेजर डिफरन्स आहे. लक्षात येतोय का पहा? सांगता येईल का आर्यन, गौरंगी? कोणता डिफरन्स आहे? प्रिपरेशन ऑफ सॅच्युरेटेड सोल्युशन. ओके, सॅच्युरेटेड सोल्युशन बनवत होतो, पण डिफरन्स काय विचारतो मी? एकदम सोपा डिफरन्स आहे. लक्षात येतोय का पहा? आपण वेपर कलेक्ट करतो. वेपर कलेक्ट करतो, त्याच्यामध्ये वेपर नव्हत्या. ओके, जवळ आहात, अँसरच्या जवळ आहात, अँसरच्या जवळ आहात. फिल्ट्रेशन. येस, नाही टेक्निक नका, स्टेप नका सांगू मला. त्याच्या कन्सेप्ट मध्ये एक मोठा फरक आहे पहा. डिस्टिलेशन किंवा जी आपण प्रोसेस डन करतो ती कशासाठी करतो? चेक करा. नेहा, तनिषा, वेदांत. सर क्रिस्टल फिल्ट्रेशन. येस, यू आर क्लोज टू आन्सर. पहा, फिल्ट्रेशन आणि क्रिस्टलायझेशन हे आपण सॉलिड कंपाऊंड करतो. डिस्टिलेशन हे आपण कुणाचं करतोय? लिक्विड कंपाऊंड. म्हणजे हे जे टेक्निक आहे प्युरिफिकेशनचे टेक्निक सॉलिडचे आहेत का? हा प्युरिफिकेशनचे टेक्निक लिक्विड साठी युज करतोय, बरोबर का? म्हणजे जर 2 किंवा 2 पेक्षा जास्त लिक्विड एकमेकांमध्ये मिक्स झाले असतील तर आपण ते सेपरेट करणार आहे. किंवा होलाटाईल लिक्विड मध्ये जर नॉन होलाटाईल इम्प्युरिटी असेल तर ते आपण काय करणार आहे? रिमूव्ह करणार आहे बाय सिंपल डिस्टिलेशन और बाय डिस्टिलेशन प्रोसेस. डिस्टिलेशन टेक्निकने आपण ते करणार आहे. म्हणजे हे लिक्विड साठी चाललेलं आहे. आता हे कोणासाठी चाललंय? लिक्विड साठी चाललेलं आहे. ओके, 1 मिनिट. ओके, हे कशासाठी चाललेलं आहे? आपलं लिक्विड साठी. आता पहा, लिक्विडचं डिस्टिलेशन करतो म्हणजे नक्की काय करतो आपण? सिंपल प्रोसेस आहे. जे लिक्विड घेतोय आपण त्याला पहिल्यांदा हिटिंग करणार आपण. हिटिंग केल्यानंतर तो बॉईल होईल. त्याचं कन्व्हर्जन कशात होईल? त्याच्या पेपरमध्ये. लिक्विडचं कन्व्हर्जन कशामध्ये होईल? त्याच्या पेपर्स मध्ये होईल, बरोबर का? म्हणजे त्याचा गॅसमध्ये, गॅस जो लिक्विड आहे तो फक्त गॅस फेजला जाईल. तोच कंपाऊंड गॅस फेजला जाईल, त्याला आपण म्हणतो पेपर. वॉटर असेल तर वॉटरच्या वेपर भेटतील, ऍसिटोन असेल तर ऍसिटोनच्या वेपर भेटतील. म्हणजे गॅस फॉर्म मध्ये त्याचं काय होईल? कन्व्हर्जन होईल. हे करत असताना आपण त्याच्यासाठी काय केलेलं आहे? बॉईल केलेलं आहे. बॉइलिंग करून त्याचं कन्व्हर्जन, लिक्विडचं कन्व्हर्जन त्याच्या पेपर मध्ये केलेलं आहे. एकदा का त्याचं कन्व्हर्जन वेपर मध्ये झालं, परत आपण त्याला काय करत असतो? कूल करत असतो आणि परत त्याचं कन्व्हर्जन आपण काय करत असतो? लिक्विड मध्ये. मग आता या प्रोसेसमध्ये लिक्विड मधून वेपर मध्ये जाताना काय येणार नाही? इम्प्युरिटीज येणार नाही. आणि वेपर परत आपण कूल केल्यानंतर आपल्याला जे लिक्विड भेटणार आहे ते परत प्युअर लिक्विड भेटणार आहे. तर वेपरचं कन्व्हर्जन लिक्विड मध्ये करण्यासाठी, गॅसचं कन्व्हर्जन लिक्विड मध्ये करताना त्याला काय वर्डिंग असतं? कंडेन्सेशन. त्याला आपण काय म्हणतो? कंडेन्सेशन. राईट डाऊन दिस, एरो वरती लिहा. बॉइलिंग, कंडेन्सेशन, त्याला आपण कंडेन्सेशन म्हणतो. वेपर कंडेन्स होऊन लिक्विड बनतं. सगळी थिअरी आहे. सिंपल टर्म्स आहेत, सिंपल कन्सेप्ट आहेत, पण खूप आहेत त्या तुम्हाला. आणि इझी आहे. चॅप्टर एकदम छोटासा आहे, इझी आहे. आणखी 1-2 टेक्निक झाली का नेक्स्ट लेक्चरला आपला चॅप्टर पण संपून जाईल. प्रॉब्लेम वगैरे सगळे पहिल्या 2 चॅप्टर मध्ये दिले होते, त्यामुळे 3rd चॅप्टर मध्ये फक्त टेक्निक्स दिले आहेत. ओके, लिक्विडचं कन्व्हर्जन बॉइलिंग करून वेपर मध्ये होईल. पेपरला कंडेन्स केल्यानंतर त्याचं कन्व्हर्जन परत प्युअर लिक्विड मध्ये होईल. हे मिळणारं लिक्विड आता कसं असणार आहे? प्युअर असणार आहे. तर ही एक सिंपल प्रोसेस आहे. ही सिंपल प्रोसेस आहे कुणासाठीची? डिस्टिलेशनसाठी, सिंपल डिस्टिलेशनसाठीची. एक्झाम्पल घेऊ शकता तुम्ही. जर तुम्हाला मिक्सचर दिलं असेल ऍसिटोन प्लस वॉटर, ऍसिटोन आणि वॉटरचं जर मिक्सचर दिलं असेल तुम्हाला, तर हे मिक्सचर तुम्ही काय करू शकता? आता हे या कॅटेगरीमध्ये येते. जर समजा एखाद्या लिक्विड मध्ये, फॉर एक्झाम्पल पहा, ऍसिटोन मध्ये जर तुम्ही थोडेसे काय केलं आहे? सॅन्ड टाकलेले आहे. सॅन्ड म्हणजे काय? ती नॉन होलाटाईल इम्प्युरिटी आहे. सॅन्ड म्हणजे काय आहे? नॉन होलाटाईल. सॅन्ड काय? पेपराइज होणार नाही लगेच. ओके, ज्यावेळी तुम्ही त्याला हिटिंग करता, बॉइलिंग करता, तर पेपर कुणाच्या भेटतील? फक्त ऍसिटोनच्या भेटतील. सॅन्ड खालीच राहणार आहे तशी, बरोबर का? आणि ज्यावेळी तुम्ही हा वेपर कंडेन्स करता त्यावेळी तुम्हाला प्युअर ऍसिटोन भेटेल. आणि सॅन्ड कुठं राहणार आहे? खालीच राहणार आहे, त्या फ्लास्क मध्ये बॉटमला. पाहणार आहोत आपण फिगर. तर हे झालं होलाटाईल लिक्विड. नॉन होलाटाईल इम्प्युरिटी पासून आपण काय करू शकतो? सेपरेट करू शकतो. जे लिक्विड 2 किंवा 2 पेक्षा जास्त लिक्विडचं मिक्सचर आहे की ज्याच्यामध्ये सफिशियंट डिफरन्स आहे. सफिशियंट डिफरन्स कशामध्ये? त्यांच्या बॉइलिंग पॉइंट मध्ये, बरोबर का? जर हा डिफरन्स सफिशियंट नसेल, दोन्हीचे बॉइलिंग पॉइंट जर क्लोज टू इच अदर्स असतील, तर ते दोन्ही लिक्विड काय होतील? व्हेपराइज होतील. ते नकोय आपल्याला.
जर तुम्ही इथं कन्सिडर केलं ऍसिटोनचा बॉइलिंग पॉइंट हा 56 डिग्री सेल्सिअस असतो आणि वॉटरचा माहिती आहे तुम्हाला किती असतो 100 degree Celsius. 100 डिग्री सेल्सिअस. मग सफिशियंट डिफरन्स आहे. ऍसिटोन 56 ला बॉईल होणार आहे, वॉटर 100 डिग्री सेल्सिअसला बॉईल होणार आहे, म्हणजे याच्यामध्ये सफिशियंट अमाऊंट मध्ये काय आहे डिफरन्स आहे याच्या बॉइलिंग पॉइंट मध्ये. तर हे आपण काय करू शकतो इझिली सेपरेट करू शकतो. पहा फ्लास्क मध्ये जर आपण ऍसिटोन घेतलं, एखाद्या फ्लास्क मध्ये आपण काय केलं ऍसिटोन आणि वॉटरचं मिक्सचर घेतलं, हे मिक्सचर दिलेलं आहे. ऍसिटोन आणि वॉटरचं जर आपण मिक्सचर घेतलं याच्यामध्ये, ठीक आहे, तर काय होईल जर तुम्ही याला हिटिंग केल्यानंतर जर तुम्ही 56 डिग्री सेल्सिअसला टेम्परेचर मेंटेन केलं तर ह्याच्यातून बॉईल कोण होईल. जर तुम्ही 56 डिग्री सेल्सिअसला टेम्परेचर मेंटेन केलं तर बॉइलिंग कुणाचं होणार आहे, फक्त ऍसिटोनचं होणार आहे. पेपर फॉर्म मध्ये कोण येणार आहे, फक्त ऍसिटोन येणार आहे. मग ऍसिटोनचे जे वेपर आहेत हे काय करा, इकडं साइड आर्म असतो याला, इथं थर्मामीटर प्लेस केलेला असतो, रबरने पॅक केलेलं असतं. साइड आर्म मधून इथं कंडेन्सर जोडलेला असतो, दाखवतोय मी तुम्हाला डायग्राम. ओके, तर इथं काय केलं जातं, याचं कूलिंग केलं जातं आणि आपल्याला कोण भेटतो, ऍसिटोन भेटतो 56 डिग्री सेल्सिअसला. ओके, एकदा का ऍसिटोन संपला, इकडून लिक्विड भेटायचं संपलं आपल्याला, की आपण ते रिझर्वायर इथं ज्याच्यामध्ये कलेक्ट केलेलं आहे ते काय करणार, चेंज करणार. कलेक्टर जो आहे आपला, कलेक्टर जे पॉट आहे ते चेंज करणार, दुसरा कलेक्टर लावणार, परत याची हिटिंग टेम्परेचर वाढवणार 100 डिग्री सेल्सिअसला. परत आपल्याला कोण भेटेल, 100 डिग्री सेल्सिअसला वॉटर बॉइलिंग होणार, त्याचे वेपर जाणार, ते कूल होऊन कंडेन्स होऊन आपल्याला त्याचं लिक्विड भेटणार. जर इम्प्युरिटीज असतील याच्यामध्ये डिझॉल्व्ह झालेल्या किंवा नॉन डिझॉल्व्ह इनसोल्युबल असतील तर ते इम्प्युरिटी तशाच फ्लास्क मध्ये खाली राहणार आहेत, ते आपल्याला इकडे भेटणार नाहीये. ओके, मग पाहूयात आपण याच्यासाठी असेंब्ली कशी बनवली जाते. पहा, हे आहे सिंपल डिस्टिलेशन साठी. ओके एव्हरीवन, डायग्राम दिसते प्रत्येकाला, डायग्राम दिसते, ठीक आहे. पहा, तुम्हाला सांगता येतील का लॅब मधले जे काही ऍपरेटस आहेत त्यांची नावं सांगता येतील का, कोणत्या कोणत्या गोष्टी युज केलेत. हा जो फ्लास्क असतो याला राऊंड बॉटम फ्लास्क म्हणतात. याला काय म्हणतात, राऊंड बॉटम फ्लास्क. ओके, राऊंड बॉटम फ्लास्क, आरबी फ्लास्क म्हणून शॉर्ट फॉर्म मध्ये त्याचं नाव लिहिलं जातं. ठीक आहे, याच्यामध्ये आपण मिक्सचर घेतलंय वॉटर आणि ऍसिटोनचं, बरोबर का, वॉटर आणि ऍसिटोनचं मिक्सचर याच्यामध्ये घेतलेलं आहे. स्टँडने त्याला सपोर्ट दिलेला आहे. ओके, त्याची नेक आहे छोटीशी. ट्रायपॉड स्टँड, 3 पाय असणारं ट्रायपॉड स्टँड आपण त्याच्या खाली ठेवलेला आहे. हा बन्सेन बर्नर आहे, गॅस त्याच्यामध्ये युज केला जातो एलपीजी वगैरे हिटिंग पर्पज साठी. याच्यावरती ठेवलेला आहे वायर गॉज, ही जी जाळी आहे याला काय म्हणतो आपण, वायर गॉज म्हणतो. ओके, हे हीट डिस्ट्रीब्युशन साठी ठेवलं जातं, हीट व्यवस्थित सगळीकडे डिस्ट्रीब्युट व्हावी म्हणून. हा झाला आपला बोरोसिलिकेट ग्लासचा राऊंड बॉटम फ्लास्क, का तर ह्याची बॉटम राऊंड आहे. ओके, फ्लॅट बॉटम पण येतात त्याच्यामध्ये, पण याची बॉटम राऊंड आहे म्हणून आपण याला म्हणणार राऊंड बॉटम फ्लास्क. ठीक आहे, वरती पूर्णपणे टाईट केलेला आहे रबरने, रबर कॉर्क आहे इथं, आणि त्याच्यामध्ये काय आहे, होल आहे की ज्याच्यातून आपण थर्मामीटर पास केलेला आहे. मग हा आहे वरचा थर्मामीटर. हे कशासाठी, आपल्याला समजावं की टेम्परेचर किती आहे, वर तयार होणाऱ्या प्रोड्यूस होणाऱ्या वेपरचं टेम्परेचर किती आहे हे आपल्याला समजावं. ते टेम्परेचर आपण याच्यामध्ये काय करू शकतो, पाहू शकतो. या फ्लास्कला आहे इथं साइड आर्म, या फ्लास्कला काय आहे, या फ्लास्कला साइड आर्म आहे. साइड आर्म म्हणजे काय, जर काचेच्या याला जर बाजूने हे असेल तर आपण त्याला काय म्हणतो, बाजूने जर एखादी ट्युबिंग केली असेल किंवा पाइपिंग केली असेल तर आपण त्याला म्हणत असतो साइड आर्म. ठीक आहे, हा साइड आर्म परत कनेक्ट केलेला आहे. हा जो साइड आर्म आहे हा परत कनेक्ट केलेला आहे. आता ही जी टोटल असेंब्ली आहे इथं पासून ते इथपर्यंत, ठीक आहे, या असेंब्लीला म्हटलं जातं वॉटर कंडेन्सर. याला काय म्हटलं जातं, वॉटर कंडेन्सर. म्हणजे हा जो कंडेन्सर आहे हा पेपरला कंडेन्स करायचं काम करतो, म्हणजे पेपरचं कन्व्हर्जन लिक्विड मध्ये करायचं काम करतो, म्हणून आपण याला नाव काय दिलेलं आहे, कंडेन्सर. याला नाव काय देतो आपण, कंडेन्सर. इथं काय होतं पहा, जर तुम्ही टेम्परेचर, आता इथं थर्मामीटर आहे, तुम्हाला टेम्परेचर लक्षात येते, ठीक आहे. जर तुम्ही इथं टेम्परेचर चेक केलं एक्झॅक्ट 56 डिग्री सेल्सिअसला, की जो की ऍसिटोनचा बॉइलिंग पॉइंट आहे, 56 ला इफ यू आर मेंटेनिंग द टेम्परेचर ऍट 56 डिग्री सेल्सिअस, देन acetone from the mixture will boil and produces vapor of acetone which passes through this side arm. एकदा का इथं प्रेशर क्रिएट झाले या वरच्या एम्प्टी स्पेस मध्ये, तर काय होणार आहे, ऍसिटोन साइड आर्म मधून पास होणार आहे. इथं पण आता प्रत्येक ठिकाणी आपण वी आर डिलिंग विथ
गॅसेस और पेपर्स, मग जर आपण गॅस फेजशी डील करतोय तर प्रत्येक ठिकाणी हे काय केलं जातं, रबरने एक्झॅक्ट पॅकिंग केली जाते त्याची, जेणेकरून गॅस लीक होऊ नये त्याचा. ठीक आहे. मग इथं कंडेन्सरला रबर लावून आपण पॅक केलेलं आहे. याच्यामध्ये साइड आर्म काय केलंय, पुट केलेलं आहे. तर इथून आता हे आवाज येतोय प्रत्येकाला? व्हिडिओ फ्रीज झाली का? येस. रिप्लाय मी. Getting my voice, everyone? Yes, sir. Everyone getting my voice? Yes, sir. ओके. लाईटचा इश्यू झालेला आहे त्यामुळे पीसी बंद झालेला आहे. लेट्स शेअर द स्क्रीन. चेक मी द इमेज. ओके, मोबाईल वरून स्क्रीन शेअर होते का पाहतो मी. Everyone getting my mobile screen? ओके, माझ्याकडे इमेज नाही. ठीक आहे, बोर्डवरती एक्सप्लेन करूयात आपण. ओके, काय पाहिलं आपण? बोर्डवरती एक्सप्लेन करूयात आपण. हा आहे राऊंड बॉटम फ्लास्क. प्रत्येकाला आवाज क्लिअर येतोय? Yes, sir. एव्हरीवन गेटिंग माय व्हॉइस क्लिअर? येस. काय केलं होतं सांगा मला. त्याच्यामध्ये नेक होती एक. नेकला काय केलं होतं, रबरने पॅक केलं होतं. त्याच्यामध्ये काय पुट केला होता, थर्मामीटर. ठीक आहे, एक थर्मामीटर होता त्याच्यामध्ये. हा असेल टेम्परेचर साठी. याला एक साइड आर्म होती. साइड आर्म परत पॅक केली होती रबरने आणि जी जोडली होती कंडेन्सर. ठीक आहे, ही असेल साइड आर्म. तर कंडेन्सरला काय असतं, एक साइड जॅकेट असतं. कंडेन्सरला साइड जॅकेट असतं. या टाइप मध्ये. ओके, ड्रॉ करू शकता तुम्ही फिगर. इथं ठेवायचं आहे आपल्याला वायर गॉज. इथं असेल ट्रायपॉड स्टँड आणि बन्सेन बर्नरने आपण काय करत असतो, त्याला हिटिंग करत असतो. ठीक आहे, अशी एक सिंपल फिगर आहे. याच्यामध्ये काय घेतलेलं आहे आपण, ऍसिटोन आणि वॉटरचं काय घेतलेलं आहे, मिक्सचर घेतलेलं आहे. हे जे वॉटर जॅकेट आहे याला एक इनलेट असते आणि यालाच एक आउटलेट असते. आणि याच्यामध्ये काय असतं, याच्यामध्ये वॉटर असतं, सर्क्युलेटिंग वॉटर. ओके, ड्रॉ करताय का फिगर तुम्ही, का नाही करत आहे मला सांगा, म्हणजे मला एक्सप्लेन करायला बरं. झालेलं आहे तुमचं? No. ओके, आय विल शेअर द इमेजेस. पहा आता, इथं असणार आहे ऍसिटोन प्लस वॉटर. हे आहे मिक्सचर दोन लिक्विडचं. इथं यूज केलेलं आहे आपण थर्मामीटर. ठीक आहे, हा असणार आहे कंडेन्सर. ओके, ठीक आहे, हा आहे आरबी फ्लास्क, ट्रायपॉड स्टँड.
ओके, नेमिंग करू शकता तुम्ही, प्रत्येक ठिकाणी नावं देऊ शकता त्याला. रिप्लाय मी एव्हरीवन. डन दिस? झालं का? हो सर. No, sir. ओके, पहा काय होतंय. 56 डिग्री सेल्सिअसला थर्मामीटर आहे तुमच्याकडे, थर्मामीटर आहे. जर तुम्ही 56 डिग्री सेल्सिअसला टेम्परेचर मेंटेन करताय, याच्यामधला फक्त ऍसिटोन काय होईल, फक्त ऍसिटोन व्हेपराइज होईल. त्याच्या व्हेपर काय होतील, वरच्या एम्प्टी चेंबरमध्ये, एम्प्टी स्पेसमध्ये काय होतील, ऑक्युपाय होतील. आणि ह्या व्हेपर कुठे जातील, ह्या व्हेपर कुठे जातील, साइड आर्म मधून कंडेन्सर मध्ये जातील. ह्या व्हेपर कुठे जातील, साइड आर्म मधून कंडेन्सर मध्ये जातील. आता इथे एक प्रिकॉशन परत घ्यायची आहे, जी आपण लास्ट टाइम पण पाहिली होती. या प्रिकॉशनला आपण काय करणार पहा, थर्मामीटरचं जे काही खालचं टीप आहे, खालची जी काही टोक आहे थर्मामीटरचं, हे साइड आर्म पेक्षा थोडंसं डाऊनला पाहिजे किंवा साइड आर्मच्या मिनिमम लेवलला पाहिजे. ओके, साइड आर्म पेक्षा थर्मामीटर थोडासा खाली पाहिजे, तरच तो ऍक्युरेट टेम्परेचर दाखवेल. का तर फ्लो कसा राहणार आहे, पेपरचा फ्लो हा कंटिन्यू इकडे राहणार आहे, इथल्या गॅस फ्युम्स इकडे जाणार आहे. ओके, त्यामुळं याच्या वे मध्ये हे थर्मामीटरचं टीप आलं पाहिजे खालचं. मग ज्यावेळी इथं ऍसिटोनच्या पेपर जातील, पास होतील इथून, ठीक आहे, कंडेन्सर मधून, तर कंडेन्सरची असेंब्ली काय आहे पहा. कंडेन्सर मधून एक छोटी पाईप आहे, कंडेन्सर मधून एक टोटल छोटी ग्लासची काय आहे, पाईप आहे, पूर्ण या टोकापासून त्या टोकापर्यंत. आणि साईडला पूर्ण राऊंड अशी दुसरी एक मोठी पाईप आहे. या दोन्ही पाईप एकमेकांमधून लिक्विड पास होत नाही, पूर्ण कनेक्टेड आहेत त्या पाईप. म्हणजे एक पाईप आहे छोटी, त्याच्यावरती परत एक पाईप आहे ग्लासची. तर ह्या आउटर पाईपला किंवा या असेंब्लीला जॅकेट म्हटलं जातं. याला काय म्हटलं जातं, जॅकेट. हे आहे कंडेन्सरचं जॅकेट. मग इथं आपण काय केलंय पहा, इथं डाऊन साईडला एक त्याला ओपनिंग आहे, साइड आर्म आहे, आणि अप साईडला एक काय आहे, ओपनिंग आहे त्याला. इथं आपण काय करत असतो, डाऊन साईडची जी ओपनिंग आहे याला आपण वॉटर सप्लाय देत असतो. म्हणजे वॉटर इनटेक होते इथून, वॉटरची पाईप डायरेक्ट आपण जोडली जाते. जिथं आपण लॅबमध्ये एक्सपेरिमेंट रन करत असतो, लॅबोरेटरीमध्ये प्रत्येक ठिकाणी, केमिकल लॅब पाहिली असेल तुम्ही, केमिस्ट्रीची लॅब बेसिन्स असतात आणि वरती खूप सारे काय असतात, त्याला पाण्यासाठी किंवा पाईप जोडण्यासाठी एकाच याला 2-3 असे प्लग असतात पाण्याचे. तर तिथं काय केलं जातं, छोटी रबर पाईप याला जोडली जाते, डायरेक्ट वॉटर सप्लाय दिला जातो. डाऊन साईडला इनटेक का जोडली जाते, डाऊन साईडला इनटेक जोडल्यामुळं कंटिन्युअसली हे काय होतं, भरलेलंच राहतं. ओके, डाऊन साईडला जर तुम्ही सप्लाय देताय, इनटेक देताय, कंटिन्युअसली हे जॅकेट काय होतं, फुल फिल्ड राहतं. आणि अप साइड पासून काय केलं जाते, वॉटर आउट केलं जातं, वॉटर आउट केलं जातं. परत हे पाईपने काय केलं जातं, सिंक मध्ये किंवा बेसिन मध्ये सोडून दिलं जातं. मग कंटिन्युअसली वॉटरचा फ्लो राहणार आहे इकडून इकडे. आणि ह्या वॉटरचं काम काय आहे, इथं वॉटरचं फंक्शन काय आहे, इट्स ओनली फॉर द कुलिंग फंक्शन. ओके, या फ्युम्स जे आहे त्याला कूल करण्याचं काम करेल हा. मग कूल केल्यानंतर वॉटरचं समजा 25 डिग्री सेल्सिअस रूम टेम्परेचर आहे, टॅप वॉटर देताय तुम्ही त्याला, तर या फ्युम्स काय होणार आहेत, पटकन लिक्विफाय होणार आहेत, म्हणजेच कंडेन्स होणार आहेत. म्हणून याला म्हटलं जातं कंडेन्सर. ओके, कंडेन्सर मध्ये फ्युमचं कन्व्हर्जन लगेच लिक्विड मध्ये होतं. या आतून पूर्ण पाईपला लिक्विडचे थेंब थेंब ड्रॉप 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 काय होतात, चिकटतात, आणि हे ड्रॉप परत इकडून काय होतात, ट्रिकलिंग होतं इथं. म्हणजे थेंब 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 काय होतील, आपल्याला इथं रिझर्वायर मध्ये मिळतील. आणि ज्यावेळी हे बंद होईल 56 डिग्री सेल्सिअसला, म्हणजे सगळ्याचा सगळा ऍसिटोन आपल्याला इथं भेटेल. आपण परत याचं टेम्परेचर वाढवणार 100 डिग्री सेल्सिअसला, आणि परत टेम्परेचर वाढवल्यानंतर आपण काय करणार, रिझर्वायर चेंज करणार, दुसरं रिझर्वायर ठेवणार इथं, किंवा कलेक्टर दुसरा ठेवणार इथं. आपण दुसऱ्या कलेक्टर किंवा दुसऱ्या कंटेनर मध्ये आपण वॉटर कलेक्ट करणार. मग याच्यामध्ये जर काही इम्प्युरिटी असतील तर ते इथंच राहतील. ओके, आणि दोन्ही लिक्विड पण या मिक्सचर मधले काय झाले आहेत, सेपरेट झाले आहेत. मग इथं लक्षात ठेवण्याची गोष्ट काय आहे, त्याच्या बॉइलिंग पॉइंट मध्ये सफिशियंट डिफरन्स हवा. बॉइलिंग पॉइंट मध्ये काय हवा, सफिशियंट डिफरन्स हवा. ओके, तरच हे पॉसिबल आहे. दोन्हीचे क्लोज असतील बॉइलिंग पॉइंट, तर दोन्ही एका वेळी काय होतील, व्हेपराइज होतील. हे टेम्परेचर एक्झॅक्ट आपल्याला मेंटेन करता येणार नाहीये. ओके, आर यू गॉट दिस? दिस इज द सिंपल डिस्टिलेशन टेक्निक. एव्हरीवन रिप्लाय मी, रिप्लाय मी. Yes, sir. Yes, Suresh, are you got this? Aryan, Vedant. Yes, sir. Yes, sir. Okay. Then fractional distillation. Give the heading. फ्रॅक्शनल डिस्टिलेशन. तर याच्यामध्ये पण काय केलं जातं, डिस्टिलेशन फ्रॅक्शन मध्ये केलं जातं. पहा,
used to separate liquids having the difference or having not sufficient or not appreciable difference in their boiling point. Liquids having not appreciable difference, liquids having not appreciable or non-appreciable difference in their boiling points. In their boiling points. ज्या लिक्विडच्या बॉइलिंग पॉइंट मध्ये सफिशियंट डिफरन्स नाहीये, ओके, किंवा जे डिकम्पोज होतात, तर अशाही लिक्विडला काय केलं जातं, फ्रॅक्शनल डिस्टिलेशन टेक्निकनं प्युरिफाय केलं जातं किंवा सेपरेट केलं जातं. याच्यामध्ये मेनली काय केलं जातं, जो डिस्टिलेशन फ्लास्क असतो किंवा आरबी फ्लास्क आता आपण जो यूज केला, आपण डिस्टिलेशन फ्लास्क म्हणू शकतो. डिस्टिलेशन फ्लास्क इज फिटेड with fractionating column. फ्रॅक्शनेटिंग कॉलम काय केला जातो, त्याला जॉईंट केला जातो. फ्रॅक्शनेटिंग कॉलम मध्ये काय होतं, एरिया भरपूर असतो, त्यामुळे स्क्रीन इज नॉट क्लिअर. एकच लिक्विड त्याच्यामध्ये. वेट फॉर अ मिनिट. लाईट गेलेली आहे. लाईट गेल्यामुळे मोबाईल डेटावरती जोडलेला आहे मी सध्या. वायफाय बंद झालेला आहे. Are you getting this? It is clear. Okay, wait. I'm trying to share Yes, the screen with PDF. ओके, बुकचं PDF दिसतं का प्रत्येकाला? लेट मी रिप्लाय. यू मी रिप्लाय. Yes, sir. Yes, sir. ओके. Just wait. Okay, this is our chapter, third chapter, basic analytical techniques. ओके, इथे दिलेली आहे असेंब्ली. पहा, इमेज दिसते प्रत्येकाला? इमेज दिसते का? Yes, sir. ओके, काय दिलेलं आहे पहा. वायर गॉज वरती फ्लास्क ठेवलेला आहे, वॉटर कंडेन्सर दिलेला आहे, वॉटर इनलेट दिलेला आहे, वॉटर आउटलेट दिलेला आहे, आणि इथं पण पूर्ण पॅक करून काय केलेलं आहे आपल्याला, इथं गॅस म्हणजे फ्युमचं काय केलेलं आहे, फ्युम्स लॉस होऊ नये किंवा पेपर लॉस होऊ नये म्हणून कलेक्टरला पण आपल्याला काय दिलेलं आहे, पूर्ण पॅकिंग दिलेली आहे. ठीक आहे, जे कोनिकल फ्लास्क स्टँडला ठेवलेलं आहे, लिक्विड सबस्टन्स म्हणून लिहिलेलं आहे पहा, तर तिथं पूर्ण पॅकिंग दिलेलं आहे जेणेकरून तिथं लॉस होऊ नये मटेरियलचा याच्यासाठी. आणि हेच दिलेलं आहे ऍसिटोन आणि वॉटर ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. फ्रॅक्शनल डिस्टिलेशन मध्ये काय होतं पहा, फ्रॅक्शनल डिस्टिलेशन मध्ये ही असेंब्ली आहे सेम, फक्त काय केलं आहे, राऊंड बॉटम फ्लास्कला वरती एक कॉलम जोडलेला आहे. राऊंड बॉटम फ्लास्कला वरती म्हणजे त्यालाच आपण डिस्टिलेशन फ्लास्क म्हणतो, याला एक कॉलम जोडलेला आहे वरती. या फ्लास्कला जो कॉलम जोडलेला आहे, तर या कॉलमला म्हटलं जातं फ्रॅक्शनेटिंग कॉलम. याला काय म्हटलं जातं, फ्रॅक्शनेटिंग कॉलम. ओके, फिगर दिसते प्रत्येकाला क्लिअर? एव्हरीवन गेटिंग द फिगर क्लिअर? येस सर. ओके, हा जो कॉलम आहे हा काय आहे, फ्रॅक्शनेटिंग कॉलम आहे. त्याच्यामध्ये पॅकिंग दिलेलं आहे. आता हे जे पॅकिंग दिलेलं आहे
हे सरफेस एरिया वाढवण्यासाठीचं दिलेलं पॅकिंग आहे. हे जे पॅकिंग दिलेलं आहे हे सरफेस एरिया वाढवण्यासाठी पॅकिंग दिलेलं आहे. याच्यामध्ये काय होतं बघा, जर तुम्ही एक्झाम्पल घेताय, आता इथं तुम्हाला एक्झाम्पल दिलेलं आहे. एक्झाम्पल कोणतं दिलेलं आहे पहा. सपोज two liquids, liquid A and liquid B having boiling points 363 Kelvin and 373 Kelvin respectively. 373 Kelvin म्हणजे किती डिग्री सेल्सिअस सांगता येईल का? 300 झाले, फर्स्ट चॅप्टर मध्ये झालेलं आहे. डिग्री सेल्सिअस, फॅरनहाइट, केल्विन तिन्हीचं कन्व्हर्जन करायचं. आठवतात का प्रॉब्लेम? 273 ऍड करतो आपण, 273.15 जर आपण डिग्री सेल्सिअसचं केल्विन करत असू तर मग आता याचे पण काय करावं लागेल, 273 मायनस करावं लागेल. म्हणजे 100 डिग्री सेल्सिअस म्हणजे 373 केल्विन आहे आणि 90 डिग्री सेल्सिअस म्हणजे 363 केल्विन आहे. म्हणजे ए आणि बी असे दोन लिक्विड दिलेले आहेत की ज्याचे बॉइलिंग पॉइंट्स नियरली इक्वल आहेत. एकाचा 90 आहे, एकाचा 100 आहे, 100 डिग्री सेल्सिअस. तर असे लिक्विड काय होणार नाही, सिंपल डिस्टिलेशन टेक्निकने असे लिक्विड काय होणार नाहीत, सेपरेट होणार नाहीत. का तर ज्यावेळी फ्युम्स भेटतील त्यावेळी दोन्हीच्या फ्युम्स भेटतील. जर आपण 90 डिग्रीला मेंटेन केलं टेम्परेचर किंवा टेम्परेचर मेंटेन करण्यामध्ये जर एरर आला तर डेफिनेटली त्या टेम्परेचरला दोन्ही काय होणार आहेत, तिथं दोन्ही लिक्विफाय होणार आहेत, दोन्हीचं कन्व्हर्जन पेपर मध्ये होणार आहे, दोन्ही बॉईल होणार आहे. ओके, मग अशा वेळी काय केलं जातं पहा, जर तुम्ही टेम्परेचर एक्झॅक्ट 90 ला मेंटेन करताय तर कंपाऊंड एच काय होणार आहे, त्याच्यामधून कंपाऊंड ए आणि बी दोन्हीच्या फ्युम्स तयार होतील. कंपाऊंड ए चे वेपर जे आहेत ते या फ्रॅक्शनेटिंग कॉलम मध्ये येतील विथ लिटल अमाऊंट ऑफ बी. म्हणजे कंपाऊंड ए आणि कंपाऊंड बी ची लिटल अमाऊंट मध्ये वेपर्स असतील ते याच्यामध्ये येणार आहेत. पण वरती आल्यानंतर काय होते पहा, टेम्परेचर कुठून देताय तुम्ही, टेम्परेचर कुठून देताय, टेम्परेचर बन्सेन बर्नर मधून देताय. हे डाऊन साईडला आहे, इथं ऑइल बाथ ठेवलेला आहे साईडला किंवा वॉटर बाथ ठेवू शकतो आपण. ठीक आहे, म्हणजे एक पॉट असतं सिम्पली, त्याच्यामध्ये ऑइल घ्या किंवा पाणी घ्या आणि त्याच्यामध्ये काय करा, हा फ्लास्क ठेवा. मग टेम्परेचर जे आहे ते डायरेक्ट फ्लास्कला न भेटता पहिल्यांदा वॉटर काय होईल, हॉट होईल आणि मग ते टेम्परेचर भेटेल फ्लास्कला. ठीक आहे, तर याच्यामध्ये काय होतं, जर एचं कन्व्हर्जन पेपर मध्ये झालं तर त्याच्यामध्ये लिटल अमाऊंट ऑफ बी पण आलेला आहे. का तर बी चा बॉइलिंग पॉईंट आहे 100 डिग्री सेल्सिअस, तुम्ही 90 डिग्रीला मेंटेन केलेला आहे, म्हणजे त्याच्या फ्युम्स नक्कीच भेटणार आहेत, त्या व्हेपराइज होणार आहे. आपण पाहत असो आता जे काय आपलं टेम्परेचर आहे सनचं, त्याच्याने काय होतं, तलावामधलं किंवा समुद्रातल्या पाण्याचं बाष्पीभवन होतं. बाष्पीभवन होतं म्हणजे काय होतं, व्हेपराइज होतं ते कमी टेम्परेचरला. सेम तसं काय होणार आहे, बी पण व्हेपराइज होणार आहे. मग तुम्हाला या वरच्या फ्रॅक्शनेटिंग कॉलम मध्ये भेटतील वेपर्स ऑफ ए विथ लिटल अमाऊंट ऑफ बी. पण बीचं काय होतंय पहा, इथं टेम्परेचर नाहीये, फ्रॅक्शनेटिंग कॉलम मध्ये टेम्परेचर नाहीये, तर बीचं काय होणार आहे, इथं बी हा कंडेन्स होणार आहे. का तर बी चा बॉइलिंग पॉईंट जास्त आहे म्हणून बी सगळ्यात अगोदर काय होणार आहे, कंडेन्स होणार आहे. कंडेन्स झाल्यानंतर तो ड्रॉप बाय ड्रॉप परत याच फ्लास्क मध्ये पडणार आहे. कंडेन्स झाल्यानंतर परत याच फ्लास्क मध्ये पडणार आहे आणि आपण 90 डिग्रीला टेम्परेचर मेंटेन केलेलं आहे. तर ए डायरेक्ट पास होईल याच्यामधून आणि हा ए कुठं भेटेल, या साईडच्या कंडेन्सर मध्ये भेटेल. ए कुठं भेटणार आहे आपल्याला, या साईडच्या कंडेन्सर मध्ये. दुसरी एक स्टेप होते, ज्यावेळी बीचं कंडेन्सेशन होतं, का तर बीचा बॉइलिंग पॉईंट 90 नाहीये, 100 आहे. मग बी वरती आल्यानंतर कंडेन्स होतो, इथून तर येईल तो वरती, बी फ्लास्क मधून तर वरती येईल लिटल अमाऊंट मध्ये विथ द पेपर्स ऑफ ए. पण बीचं इथं काय होणार आहे, बीचं कंडेन्सेशन होणार आहे. कंडेन्सेशन होऊन ज्यावेळी ड्रॉप बाय ड्रॉप तो या फ्लास्क मध्ये पडतो तर जाताना परत वरती येणाऱ्या जे असेंडिंग पेपर्स आहेत आणि डाऊन साईडला जाणारं जे काही लिक्विड आहे याच्यामध्ये परत इंटरॅक्शन होते आणि त्याच्यामधला बी पण तो काय करतो, ऍब्सॉर्ब करतो आणि परत त्याच्यामधल्या बी ला परत त्याच्यामध्ये घेऊन जातो. म्हणजे वरती येणाऱ्या ज्या पेपर्स आहेत ह्या ए ने रिच असलेल्या मिळतील, म्हणजे ज्याच्यामध्ये जास्तीत जास्त अमाऊंट मध्ये ए असेल. आणि कंपाऊंड बी हा कुठे जाणार आहे, परत फ्लास्क मध्ये. अशा रीतीने तुम्हाला काय भेटेल, परत सेम कंडेन्सर मध्ये आलं का कूल होणार, तुम्हाला रिझर्वायर मध्ये किंवा कंटेनर मध्ये काय भेटणार, ते ए जे लिक्विड आहे हे डिस्टिल्ड भेटणार. आणि जेव्हा हे संपेल तेव्हा परत तुम्हाला काय करायचं आहे, इकडं किंवा इकडं राहिलेलं असेल बी, मग परत तुम्ही जर याच्यामधली इम्प्युरिटी रिमूव्ह करणार असेल तर परत 100 डिग्री सेल्सिअसला टेम्परेचर करा आणि परत दुसऱ्या फ्रॅक्शन मध्ये तुम्हाला काय भेटेल, कंपाऊंड बी भेटेल. समजतंय का हे, समजतंय एव्हरीवन? रिप्लाय मी, आर यू गेटिंग दिस? Yes, sir. ठीक आहे, तर फ्रॅक्शनेटिंग कॉलम दोन प्रकारचे असतात, इथं दिलेले आहेत तुम्हाला इमेज.
हा सिंपल पॅक्ड कॉलम आहे. सिंपल पॅक्ड कॉलम ज्याच्यामध्ये पॉलिमर ऍड केला जातो, मेश साइज पॉलिमर ऍड केला जातो. आणि हा आहे बबल प्लेट कॉलम. हा काय आहे? बबल प्लेट. म्हणजे याच्यामध्ये सरफेस एरिया वाढवण्यासाठी स्ट्रक्चरच असं बनवलेलं आहे. सरफेस एरिया वाढावा याचा म्हणून स्ट्रक्चर असं बनवलेलं आहे. तर याचं यूज काय आहे पहा. बबल प्लेट कॉलम, तर हा सरफेस एरिया वाढल्यामुळे इथं कंपाऊंड बी जो आहे तो कंडेन्स होतो आणि फक्त एच मिळतो. जेवढं तुम्ही हायर स्टेजला जाताय, जेवढं अप्पर पोर्शन मध्ये जाताय, या कॉलमच्या जेवढं अप्पर पोर्शन मध्ये जातोय आपण, तेवढं आपल्याला ए जास्त भेटणार आहे. आणि जसं जसं वर जाईल तसं बीचं काय होणार आहे, जास्तीत जास्त कंडेन्सेशन होऊन बी परत या फ्लास्क मध्ये पडणार आहे. ओके, तर याला म्हटलं जातं फ्रॅक्शनल डिस्टिलेशन. याला काय म्हटलं जातं? फ्रॅक्शनल डिस्टिलेशन. ओके, तर हेच एक्झाम्पल दिलेलं आहे. याच्याने कोणते कोणते लिक्विड सेपरेट करू शकता पहा. फॉर एक्झाम्पल म्हणून दिले आहेत तुम्हाला मिक्सचर ऑफ ऍसिटोन ज्याचा बॉइलिंग पॉईंट 329 केल्विन आहे, अँड मिथिल अल्कोहोल ज्याचा बॉइलिंग पॉईंट 337.7 केल्विन आहे. म्हणजे डिफरन्स पहा, डिफरन्स 8 to 9 डिग्री सेल्सिअसचा फक्त डिफरन्स आहे. हे आपण सिंपल डिस्टिलेशन सेपरेट करू शकत नाही का, तर आपल्याला दोन्हीच्या वेपर भेटतायत. मग दोन्हीच्या वेपर जर सेपरेट करायचे असतील तर आपल्याला हा यूज करावा लागणार आहे फ्रॅक्शनेटिंग कॉलम, की ज्याच्यामध्ये सरफेस एरिया भरपूर असल्यामुळं बीचं परत कंडेन्सेशन होऊन तो परत रिटर्न फ्लास्क मध्ये जातो आणि एच आपल्याला सेपरेट भेटतो. किंवा ऍसिटोन अँड बेन्झिन, बेन्झिनचा दिलेला आहे 353 डिग्री केल्विन, म्हणजे 80 डिग्री सेल्सिअसच्या आसपास त्याचा काय आहे? बॉइलिंग पॉईंट आहे. हे फ्रॅक्शनल डिस्टिलेशनने सेपरेट केले जातात. दिस प्रोसेस इज युज्ड इन पेट्रोलियम इंडस्ट्री. पेट्रोलियम इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणावर ही प्रोसेस यूज केली जाते क्रूड ऑइल पासून. याची इमेज दाखवेन मी तुम्हाला. वेगवेगळ्या स्टेजला आपल्याला पेट्रोल, नॅफ्था, केरोसिन, डिझेल, फ्युएलिंग ऑइल किंवा जे काही आपल्याला सगळ्यात शेवटी कंटेंट राहतं ते रोड वगैरे बनवण्यासाठी, जे डांबर वगैरे असतं त्याच्यामध्ये यूज केलं जातं. तर आपण बाहेरून क्रूड ऑइल इम्पोर्ट करतो. क्रूड ऑइलचे बॅरल येतात आपल्याकडे. क्रूड ऑइल जे इम्पोर्ट करतो ते रिफायनरीमध्ये, त्याच्यापासून सगळे पेट्रोलियम इंडस्ट्रीमध्ये सगळे जे आपण ऐकत असतो न्यूजमध्ये वगैरे, रिलायन्स वगैरे यांच्या रिफायनरीज आहेत पेट्रोलियमच्या, तर आपण काय करत असतो त्याच्यामध्ये प्रत्येक पेट्रोलियमचा घटक हा सेपरेट करतो. वेगवेगळ्या टेम्परेचरला, वेगवेगळ्या झोनमध्ये असा फ्रॅक्शनेटिंग कॉलम असतो त्यात पण. असा फ्रॅक्शनेटिंग कॉलम असतो जिथं इथं दिसतोय तसा खूप मोठ्या साईजचा फ्रॅक्शनेटिंग कॉलम असतो. वेगवेगळ्या टेम्परेचरला काय होतंय, वेगवेगळ्या टेम्परेचरला वेगवेगळे त्यातले फ्युम्स आपल्याला वेपर कलेक्ट होतात बॉइलिंग अकॉर्डिंग टू देअर बॉइलिंग पॉईंट, आणि ते आपल्याला कूल केल्यानंतर वेगवेगळे लिक्विड भेटतात. त्याच्यामध्ये पेट्रोल भेटतं, नॅफ्था भेटतो, केरोसिन भेटतं, डिझेल भेटतं, फ्युअल ऑइल जे शिपमध्ये युज केलं जाणार ऑइल आहे ती ऑइल भेटतं, ल्युब्रिकेटिंग ऑइल भेटतं जे व्हेकल मध्ये आपण युज करतो, किंवा मेकॅनिकल पार्टला फ्रिक्शन कमी करण्यासाठी, फ्रिक्शन रिड्यूस करण्यासाठी आपण यूज करत असतो. आणि इथं आहे डिस्टिलेशन अंडर रिड्युस्ड प्रेशर. रिड्युस्ड प्रेशर कमी करून आपण काय करू शकतो? डिस्टिलेशन करू शकतो. तर हे कॅरी आउट केलं जातं की ज्याचे हाय बॉइलिंग पॉईंट आहेत ज्या लिक्विडचे, किंवा जे डिकम्पोज होतात इझिली, त्याच्यासाठी प्रेशर, म्हणजे जसं आपण फिल्ट्रेशन वापरत होतो अंडर सक्शन, सेम प्रोसेस आहे. शेवटच्या स्टेपला एक काय केलं जातं, शेवटच्या स्टेपला एक साइड आर्म असतो की जो व्हॅक्युमला जोडलेला असतो, व्हॅक्युम पंपला जोडलेला असतो. आणि पार्शियल जर तिथं आपण काय करत असू, व्हॅक्युम क्रिएट करत असू, तर प्रेशर कमी होणार आहे. प्रेशर कमी होणार आहे त्यालाच म्हणतो आपण रिड्युस्ड प्रेशर. आणि टोटल असेंब्लीचं ज्यावेळी प्रेशर कमी होतं, ज्यावेळी प्रेशर कमी होतं, त्यावेळी कंपाऊंड बॉइलिंग पॉईंट पेक्षा पण कमी जर प्रेशर, ऍटमॉस्फेरिक प्रेशर वरचं प्रेशर जर कमी झालं, तर दिलेल्या त्याच्या जो काही स्टँडर्ड बॉइलिंग पॉईंट आहे त्या बॉइलिंग पॉईंट पेक्षा कमी टेम्परेचरला तो काय होणार आहे? वेपराइज होणार आहे. म्हणून डिस्टिलेशन अंडर रिड्युस्ड प्रेशर कॅरी आउट केलं जातं. या टेक्निकने बॉइलिंग पॉईंट पेक्षाही कमी टेम्परेचरला लिक्विडचं काय केलं जातं? वेपरमध्ये कन्व्हर्जन केलं जातं. जर तुम्ही प्रेशर रिड्यूस करताय, जर 100 डिग्री सेल्सिअसचा वॉटरचा बॉइलिंग पॉईंट आहे, तर वॉटर 95 ला किंवा 90 डिग्री सेल्सिअसलाच बॉईल व्हायला चालू होतं. कधी? जर तुम्ही त्याच्यावरचं प्रेशर रिड्यूस करताय. प्रेशर रिड्यूस करण्यासाठी तुम्हाला क्लोज्ड असेंब्ली पाहिजे, आणि त्या असेंब्लीला एक साइड आर्म पाहिजे की जो व्हॅक्युम पंपला आपण जोडू शकतो. व्हॅक्युम पंपला जर आपण तो साइड आर्म जोडला, तर प्रेशर कमी होईल सिस्टीमचं. प्रेशर कमी झालं का बॉइलिंग पॉईंट पेक्षा कमी टेम्परेचरला लिक्विड बॉईल व्हायला चालू. मग त्यामुळे आपल्याला मोर इफिशियंट काय भेटणार आहे? जर हाय बॉइलिंग पॉईंट असेल तर एनर्जी जास्त जाणार आहे हायर टेम्परेचर मेंटेन करायला. मग ती एनर्जी पण तिथं काय होईल? थोडीशी कमी यूज होईल. किंवा जे मटेरियल बॉइलिंग पॉईंटला डिकम्पोज होतं, ब्रेक होतं, तर बॉइलिंग पॉईंटला जर डिकम्पोज होत असेल तर त्याच्यापेक्षा कमी टेम्परेचरलाच त्याला बॉईल केलं जातं बाय रिड्युसिंग द प्रेशर ऑफ सिस्टीम, किंवा त्याच्या सरफेसवरचं प्रेशर रिड्यूस करून, आणि आपल्याला तो भेटतो. ठीक आहे, पाहूयात आपल्याकडे इमेजेस आहेत का याच्या.
इमेजेस एक्स्ट्रॅक्शनचे इमेजेस आहेत माझ्याकडे. ठीक आहे. पीसी मध्ये इमेजेस होत्या पण लाईट गेल्यामुळे त्या दाखवता येत नाही. ठीक आहे, आपण या इमेजेस काय करूयात, नेक्स्ट लेक्चरला आपण काय करूयात तुम्हाला दाखवूयात. बोर्ड दिसतोय का प्रत्येकाला? सर ब्लर आहे बोर्ड. No, sir. ओके, वेट Right. वेट. वायफायचा प्रॉब्लेम झाल्यामुळे बोर्ड ब्लर दिसेल. ओके, जे काय सांगितलं ते समजलंय का? पीडीएफ तर दिसत होतं व्यवस्थित? पीडीएफ दिसत होतं प्रत्येकाला व्यवस्थित? एव्हरीवन रिप्लाय मी. पीडीएफ दिसत होतं का? पीडीएफ Sir, दिसत होतं ना स्क्रीन? Yes, क्लिअर होती? Sir, voice. ब्रेक होत. ठीक आहे, आज आपण काय करूयात, लेक्चर इथं स्टॉप करूयात आपलं. जो काही पार्ट झालेला आहे किंवा जो इमेज वरून सांगायचा आहे तो परत आपण काय करूयात, नेक्स्ट लेक्चरला उद्याच्या रिपीट करूयात. चालेल का? एव्हरीवन Yes, रिप्लाय sir. मी. ठीक आहे, थोडासा वायफायचा इश्यू झाल्यामुळे आपल्याला प्रॉब्लेम येणार आहे. तर आपल्याला इमेज पण शेअर करायचे आहेत पीसी वरून. तर आपण ते इमेज शेअर करून आपण तो पार्ट काय करूयात परत सांगूयात. आणि जे काही जर तुम्हाला इथं जर या नेटवर्क इश्यूमुळे जर काही समजलं नसेल, ब्लर झाला असेल, तर तो पण पार्ट आपण काय करूयात, रिपीट करूयात. छोटासा चॅप्टर आहे, आणखी एक लेक्चर मध्ये संपून जाईल, एक किंवा एक पेक्षा. आता ठीक आहे, आजचं लेक्चर परत रिपीट करूयात. नेक्स्ट लेक्चरला त्याच्या चॅप्टर आपला काय होऊन जाईल, एंड होऊन जाईल. आपण MCQ ची तिथं प्रॅक्टिस घेऊया. ओके, सो विल स्टॉप दिस सेशन एव्हरीवन. ठीक आहे. ओके, सो थँक्यू एव्हरीवन. Bye.